बघू शकता. साईडचा परिसर बघू शकता तुम्ही कसा आहे, एकदम शांत आणि सुंदर वातावरण. साबरमती जा रहा हूँ, बस में जा रहा हूँ. रजवाडी बघू आता आपण, रजवाडी चाय पिऊया कशी काय ती बघूया. रजवाडी चाय, एक चाय दे. रजवाडी चाय कैसे है? फोगात आपली चाय पिऊन झालेली आहे. तर बघूया ते साबरमती आश्रमला जाते. बघूया कसं काय होतं ते. तिकीट इथून काढतात वाटतं. बघूया. साबरमती जाते रस्ता कसा असते बघूया आपण. आता तिथून बसने आपण अर्धवट आलोय. आपण आता लोकेशन इथून 10 मिनिटाचं वॉकिंग आहे. रिक्षाने मारत, कारण 10 वाजताचं म्हणजे ओपनिंग आहे साबरमती आश्रमचं. ओपनिंग म्हणजे गेट ओपन होतं वाटतं. त्यामुळे आपण आता 10 मिनिटं, टाइम खूप आहे, आता वाजलेले आहेत काहीतरी 7:35 झालेत. त्यामुळे काय आपल्याला एवढी काही घाई नाही, म्हणून वॉक करून मस्त हवा खात जाऊया. चलो. तिथं काहीतरी गाठीयारच दिसतोय, बघूया कसं काय ते, काय दिसतंय का गाठीयारच. आता आपण पात्रा घेतलाय, बघूया कसं काय ते. 30 ग्राम पात्रा आहे. मस्त आहे. आता बोललो इतर गुजराती डिश ट्राय करायसाठी मस्त आहे. हे पण 30 रुपयाचं आहे. मस्त. नेताजी सुभाषचंद्र बोस. इथे पावसाचं दूरचं नामोनिशाण दिसत नाहीये. ते चांगलं आहे एक प्रकारे, म्हणजे कायच एक थेंब पण दिसत नाही, पूर्ण सुका साप पडलाय. इथे गाड्या वगैरे पण जास्त नाहीत, म्हणजे असं बघू शकता मोठ्या बिल्डिंग वगैरे नाहीत. एकदम कमी आहे बिल्डिंग. परिसर तर मस्त आहे, शांतच आहे एकदम. आवाज वगैरे शांतच आहे. कोण आहे? अनुया एका घर.
मगनलाल गांधी दक्षिण अफ्रीका के समय गांधी जी के आश्रम अंतेवासी हिस्से में गांधी जी के भतीजे गांधी विचार के प्रारंभिक अनुयायी में से एक अप्रतिम साधक सेवक गांधी जी रचनात्मक कार्यक्रमों के विशेष सविशेष खादी विज्ञान में समर्पित व्यवस्थापन आश्रम के प्राण 1928 में उनके अकाल निधन के बाद उनके परिवार के संजय गांधी जी यहाँ कुछ महीनों तक रहे थे। मगन निवास, हा मगन निवास आहे। खाली ते आजूबाजूला बघू शकता तुम्ही, एकदम म्हणजे असं वाटतं की चालतील त्या। हा मगन निवास आहे। एकदम म्हणजे खालून आता भीती वाटायला लागली मला तरी, खरं सांगू तर। एकदम मस्त वातावरण बघू शकता। धूम्रपान निषेध, बघू शकता एकदम सुंदर असं व्ह्यू। मस्त व्ह्यू आहे, शांतता आहे, पक्ष्यांचे आवाज, पोपट वगैरे दिसत आहेत, कबूतर आहेत, समोर पोपट दिसतोय मला। आता तुम्हाला ग्रीन मध्ये दिसत नसेल पोपट एकदा, तरी पण बघूया दिसतोय का आपण। डर लग रहा है रे बेटा, ये लोग खारूताई सब नीचे उतर आइए। हट। हम खारूताई देते। आतमध्ये प्रवेश नाही आपल्याला, म्हणजे कोणालाच एंट्री नाही। ओके, तर नमस्कार। तर आज मी आलो साबरमती आश्रम। बघू शकता मागे साबरमती आश्रमला यायचं कारण की जेव्हा मी चालू तेव्हा एक विषय होता, धडा होता, त्यामध्ये होतं साबरमती आश्रमविषयी। आणि सांगायचं म्हणजे तर तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पण साबरमती आश्रमचं दाखवलेलं असेल, त्यामुळे थोडं भेट द्यावंसं वाटतं, म्हणून आज मी
साबरमती आश्रम लागले, तर बघूया तिथे कसं काय ते. मोर बघू शकता, 2 मोर दिसत आहेत. साबरमती आश्रम. इथे मला असं वाटतं आधी विहीर होती, ती आता बुजवले. बघू शकता विहिरीची डिझाईन वगैरे आहे, आणि इथून हे पाणी घेताचं वाटतं, आणि हे विहीरच असावी, ते आता बुजवले. मेरा जीवन ही मेरा संदेश है. नक्की की तुझा हा बाहेरचा भाग आहे, म्हणजे आपलं पुस्तक आपला लायब्ररीच्या बाहेरचा भाग आहे. बघू शकता तेल चित्र व फोटोग्राफी प्रदर्शन, साफसफाई चालू आहे. खूप मोठं परिसर आहे. त्या काळाचे जे घर असो किंवा जे जिथे त्यांनी मीटिंग वगैरे व्हायची त्यांचे ते 2-4 रूम आपण पाहिलेलेच. आता इथे कोणता तरी म्युझियम देतो, संग्रहालय. बघूया एंट्री आहे का, असेल तर आपण जाऊन येऊया, बघूया. बघू शकता 15 ठिकाणे आहेत, 15. आणि
चला बाय.